राज्य सरकारची मिशन ॲडमिशन ही मोहीम सध्या संकटामध्ये दिसत आहे। 10वी-12वीच्या निकालानंतर 30 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीवरच अनिश्चिततेचं सावट बघायला मिळत आहे। सीईटी, नीट, ITI प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडल्या आहेत। मे जूनमध्ये खरं तर निकाल लागलेला होता। 17 ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। जवळपास 18 अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित दिसत आहेत। पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम बघायला मिळतो आणि त्वरित निर्णय घ्यावा अशी गरज सुद्धा आता बघायला मिळते। तर नेमके किती विद्यार्थी आहेत प्रवेशाच्या प्रतीक्षेत बघूयात। तर 18 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 12,12,792 विद्यार्थी आहेत। ITI साठी 1,80,000 15 विद्यार्थी आहेत। 11वी राजकीय प्रवेश प्रक्रियेसाठी 12,71,295, पॉलिटेक्निकसाठी 1,75,000। नीट पात्र विद्यार्थी आपण बघतोय 1,25,727 आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पवन होनाळकर आपल्या सोबत आहेत। पवन सर, आपण बघू शकतोय खरं तर मे जून मध्येच निकाल लागलेला होता 10वी-12वीचा, मात्र अद्यापही जवळपास 30 लाख विद्यार्थी हे प्रवेशाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यातच आपली प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला होती, परंतु 10वी-12वीचा निकाल लागूनही 1.5 महिना झाला, परंतु अद्याप राज्यात 11वी नंतर कोणत्याही अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झालेले नाहीत। 8 व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी झाली, त्यानंतर निकालही लागले, परंतु त्या संदर्भातले कॅप राऊंड म्हणजे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची हालचाली अद्याप झालेली नाही। त्यामुळे राज्यातील पालक आणि विद्यार्थी खूप संकटात आहेत। नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघतोय। खरं तर मे जून मध्ये निकाल लागलेला होता। ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सत्र सुरू होण्याची शक्यता आहे। बघायला गेलं तर आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र अद्यापपर्यंत 30 लाख विद्यार्थी आहेत जे प्रवेशाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारची मिशन ॲडमिशन ही मोहीम आता संकटात आल्याचं बघायला मिळत आहे। सीईटी, नीट, ITI प्रवेश प्रक्रिया आहेत त्या सुद्धा अद्याप रखडलेल्या बघायला मिळत आहेत। जवळपास 18 अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत ते अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर येते आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण तज्ज्ञ हिरंब कुलकर्णी आहेत। कुलकर्णी सर, आपण बघितलेलं होतं 10वी-12वीचा निकाल लागला मे जूनमध्ये। अद्याप खरं तर प्रवेश प्रक्रिया झाल्या पाहिजे होत्यात, मात्र त्या झाल्या नाही आहेत। 30 लाख विद्यार्थी आकडेवारी समोर आली आहे जे अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत। विद्यार्थ्यांचं हे नुकसान म्हणावं लागेल। बरोबर आहे अगदी। म्हणजे यावर्षी SSC बोर्डाचं आपल्या सगळ्यांना कौतुक असं वाटलं। त्यांनी खरोखर निकाल खूप लवकर लावून दाखवले आणि त्यामुळे असं वाटलं की 15 दिवस किंवा 8 दिवस अगोदर निकाल लागले तर पुढच्या सगळ्या प्रक्रिया सुद्धा 15 दिवस अगोदर होतील आणि सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे ती लवकर होईल। पण आता 26 तारखेला पहिली यादी लागणार आहे, म्हणजे 1 महिना घालवण्यामध्ये खरं तर काही अर्थ नव्हता। आणि ज्या व्यावसायिक कोर्सेसच्या बद्दलच्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्या सीईटी होऊन निकाल लागून अजून फक्त त्यांचे असं म्हणतात की गाईडलाईन आम्हाला शासनाकडून प्रवेशाची आली नाही। तर गाईडलाईन देणं म्हणजे काय, यावर्षी आपण महाराष्ट्रात कोर्स काय नवीन सुरू केले काय? त्या गाईडलाईन सगळ्या ठरलेल्या आहेत कशा करायच्या। तर ते फक्त म्हणजे तुमच्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये जर तुम्ही महिना घालवणार असाल तर पुढे कोर्टबाजी आहे, वेटिंग लिस्टवरच्या मुलांचे प्रश्न आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला फाटे फुटणारे आहेत, तर त्याच्यामध्ये जाणारा वेळ तर आपण गृहीतच धरतो। पण पहिला टप्पा सुद्धा करायला जर इतका वेळ लावत असाल तर हा ऑगस्ट उजाडतो, पुढे मग सण गणपती येईन, दिवाळी येईन, याच्यामध्ये येऊन या वर्षाचं सगळे नुकसान होते। म्हणून सरकारला खरं ती संधी होती, पण हे का होत नाही याचं उत्तर मात्र कितीही प्रयत्न केला तरी मिळत नाही। हो, कुलकर्णी सर, आपण बघितलं तर सीईटी, नीट ह्या महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत ज्या ठिकाणी खरं तर लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात, एक्झाम देतात, मात्र त्याच्याही प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहेत। याचं विद्यार्थ्यांचं यामुळे नेमकं किती नुकसान होऊ शकतं? विद्यार्थ्यांच्या मुख्य मनस्थितीवर खूप परिणाम होतो। एक तर ताणता राहण्यामुळे त्यांना दुसरे काही निर्णय घेता येत नाही, म्हणजे इकडे नंबर लागल्यानंतर तिकडे वगैरे हे हा प्रकार करता येत नाही। आणि दुसरी गोष्ट, शिकवण्याचे दिवस वाया जातात ना। म्हणजे आज परीक्षा झाल्यानंतर 8 दिवसामध्ये जर सीईटी झाल्यानंतर जर लगेच तुमचे प्रवेश झाले तर अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होऊ शकते।
11वीचा जर अभ्यासक्रम लवकर संपला तर अनेक ठिकाणी विद्यार्थी 12वीची तयारी सुरू करू शकतात किंवा व्यावसायिक प्रॅक्टिकल किंवा बाकीचे म्हणजे पुढचे सगळे टप्पे पटपट होऊ शकतात. पण हा वेळ का वाया जातो? म्हणजे रेल्वेसारखी ही यंत्रणा आहे मला सांगितलं की आज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि ऑनलाईन ज्या पद्धतीचं सेंट्रलाइज ते ज्या प्रकारचं काम करू शकतात किंवा असे कितीतरी मोठमोठे यंत्रणा आहेत आणि तुम्हाला इतके काही हजार काही विद्यार्थी काही लाख विद्यार्थी असताना सुद्धा ही प्रक्रिया करता येत नाही. म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञान विकसित होऊन त्याचा फायदा घेता येत नाही का? नेमकं काय काय त्या क्षमतेची माणसं तुमच्याकडे नाहीत, काय अडचण आहे तीच कधी कधी कळत नाहीत असं वाटतं. नक्कीच. कुलकर्णी सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय. खरं तर जवळपास 30 लाख विद्यार्थी हे प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन सुरू करा, ज्याच्याने आमचा 11th पण वाया नाही गेला पाहिजे आणि 12वीमध्ये पण आमचं फुल कॉन्सन्ट्रेट आणि चांगले मार्क्स आले पाहिजे. आता तर 11thचे क्लासेस सुरू होणार आहे समोर, पण ॲक्च्युली ते ॲडमिशन्स नाही का, त्यामुळे ॲडमिशन्स डिले होऊन राहिले, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्टवरही परिणाम पडून राहिला की किती मार्क भेटन, किती काय भेटन, आणि त्यामुळे ॲडमिशन कॉलेज डिले होत चालला त्यामुळे आणि क्लासेस डिले होत चालला, त्यावर रिझल्टवर परिणाम पडून राहिला, अभ्यासावर परिणाम पडून राहिला. तर अगर ते कॉलेजेस सुरू नाही करेन तर आम्हाला 11thचे पण जे कन्सेप्ट आहे ते पण क्लिअर नाही होणार. तर मग 12th आमचं कसं छान जाईल? अगर 11thचे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर होईल तर आमचं 12th छान जाईल, तर आमचा रिझल्ट चांगला येईल, तर आमची समोरचं फ्युचर पण छान होईल ना.